नमस्कार. दडलेल्या भावना आणि आम्ही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. कालच्या शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, स्त्रीला बदलायला कोण भाग पाडतं. आज त्याच प्रश्नाचं आपण मनापासून उत्तर शोधूया. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, स्त्री जन्मतः बदललेली नसते, तिला परिस्थिती बदलायला शिकवते. एक मुलगी जेव्हा लहान असते तेव्हा तिचं विश्व हे फक्त ती आणि फक्त तीच असते. तिचे स्वप्न, तिचं हसणं, तिचं रुसणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ती खूप मनमुराद आयुष्य जगत असते. पण जशी ती मोठी होते तसतसं तिला एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं, तू मुलगी आहेस, जरा सांभाळून. आणि इथूनच तिचा बदलण्याची सुरुवात होत असते. लग्न झाल्यावरती एका नवीन घरात जाते, नवीन माणसं, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या. ती प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करते, प्रत्येकाच्या आवडीनिवडी लक्षात ठेवते. पण तिच्या मनात काय चाललं आहे हे विचारायला अनेकदा मात्र कुणालाच वेळ नसतो. हळूहळू मग ती स्वतःला थोडंसं मागं सावरायला लागते, स्वतःची इच्छा दाबायला लागते. स्वतःचं आवडतं जेवण, आवडता रंग, आवडता छंद सगळं कुठेतरी मागं पडतंय. आणि मग तेव्हा लोक म्हणतात, लग्नानंतर ती खूप बदलली. पण कुणी हा प्रश्न विचारतो का, ती बदलली की तिला बदलावं लागलं? स्त्रीला बदलायला भाग पडतो तो म्हणजे कधी कधी समाज, कधी परिस्थिती, कधी जबाबदाऱ्या आणि कधी आपलीच माणसं, नाही का? जेव्हा तिच्या भावना समजून घेतल्या जात नाही, जेव्हा तिच्या त्यागाची किंमत नसते, जेव्हा ती बोलली तर जास्त बोलते आणि शांत राहिली तर बदलली असं म्हटलं जातं, तेव्हा ती स्वतःभोवती एक अदृश्य भिंत उभी करते. ती कमी बोलायला लागते, ती कमी हसायला लागते आणि मग लोक म्हणतात आधीसारखी राहिली नाही. पण खरं सांगू का, ती बदललेली नसते, ती फक्त दुखावलेली असते. ती फक्त एवढंच हवं असतं तिला, कोणीतरी मनापासून विचारावं, तू ठीक आहेस ना? कधी तिचंही शांतपणे ऐकावं, तिच्या डोळ्यातलं न बोललेलं समजून घ्यावं. कारण प्रेम फक्त मोठ्या भेटवस्तू नसतं, प्रेम असतं आदरात, समजून घेण्यात आणि वेळ देण्यात. जर घरातील प्रत्येकाने स्त्रीला माणूस म्हणून समजून घेतलं तर तिला स्वतःला बदलण्याची गरजच पडणार नाही. शेवटी एवढंच सांगते, स्त्री बदलत नाही, तिला बदलायला भाग पाडलं जातं. आणि ज्या दिवशी स्त्रीच्या भावनांना समजून घेतलं जाईल त्या दिवशी अनेक नाती पुन्हा हसायला लागतील. जर हा विचार तुम्हाला मनापासून पटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, तुमचं मत कमेंटमध्ये द्या.